नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता इंद्र जो असतो तो इंद्र निघालेला असतो. त्याला इकडे यायचं असतं दादासाहेब माळेकर यांच्या घरी, कारण की राणी त्याची वाट बघत ते घरावर थांबलेली असते. त्यांचा प्लॅनिंग असतो की त्यांच्या घरी काय चाललंय ना हे सगळं जाणून घ्यायचा, फॅक्टरी कशी विकणार आहे हे सगळं जाणून घ्यायचा त्यांचा प्लॅनिंग असतो. आणि त्यांना कळवायचं असतं की हा माणूस खरं दादासाहेब महाडिक आहे की हा दुसराच कुणीतरी आहे. हे कळवण्यासाठी ते दोघं तिकडे आलेले असतात. तर इकडे जे आबा आहेत ते आबा तिथे आता घरी खूप टेन्शनमध्ये आबा म्हणतात मालती आई म्हणते की नको जाऊ इंद्रा तू. तर इंद्रा म्हणतो नाही आई, राणी थांबली, मला जावं लागेल. तर मालती म्हणते की अरे इंद्र पण काय करायचं ना तुमच्या पद्धतीने बघा, मला काही विचारूच नका असं म्हणते. तर इंद्र तिथून निघून जातो. तर इकडे आता सगळेजण जेवण करत असतात. उर्मिला आणि ते रत्नकाकी ते उभा असतात तिथे, आणि विक्रांत, अजित आणि दादासाहेब महाडिक जेवण करत असतात. उर्मिला खूप खुश होऊन म्हणते की दादासाहेब महाडिक, आज सगळा स्वयंपाक तुमच्या सुनानी बनवला बरं का. तर आता लगेच दादासाहेब महाडिक म्हणतात, अहो तुम्ही असं काही करताना तेव्हा तुमचं कौतुक करूशी वाटतं. खरंच खूप भारी गोष्ट केली आहे तुम्ही, खरंच खूप भारी केलं आहे, आम्हाला खूप आवडलं. आणि मागाशी जे केलं ना ते खरंच खूप भारी होतं. तुम्ही त्या जयसिंगच्या सुनाला तोंडवर पाडलं आणि शुद्ध आत पडते काय मला असं वाटलं होतं. खूप भारी करता तुम्ही हे सगळं काम. तर आता ती म्हणते की हो मग. तर आता ते जेवायला बसतात आणि ती म्हणते की मला तुम्हाला जेवण त्याने एक सांगायचं आहे, सांगू की नको असं होतंय. तर आता दादासाहेब महाडिक म्हणतात हो सांग ना काय. तर आता लगेच उर्मिला म्हणते की हे बघा मला हे सांगायचं होतं तुम्हाला की हा जो विक्रांत आहे ना फॅक्टरी विकतोय, त्यावर तुमच्या सगळ्यांचं मत काय आहे. तुम्हाला काय वाटतंय फॅक्टरी विकावी की नाही विकावी. तर आता दादासाहेब महाडिक म्हणतात म्हणजे का असं बोलते. तर ती म्हणते की हो मग आपल्याला जर सोन्याचा अंड देणारी कोंबडी आपण जर विकली, तिला कापून खाल्ला तर काय फायदा आहे ना. तर आता लगेच ते म्हणतात की हो खरंच काय उपयोग होईल सगळ्याचा असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की हे बघ अजिबात नाही हा विक्रांत, तू ही फॅक्टरी विकू नको असं सगळेजणांचा निर्णय होतो. तेवढ्याच खिडकीत इंद्र लपलेला असतो, त्याला भास होतो विक्रांतला. विक्रांत अजित म्हणतो कोणतरी खिडकीत लपलंय थांबा. आणि ते खिडकीत येऊन बघतात तर कोणीच त्यांना दिसत नाही, कारण इंद्र लगेच बाजूला जाऊन लपतो. आणि तो उर्मिला म्हणते नको तू नाटक करू, आता भास होतोय तुला कशाचा तरी. अरे खोटं बोलतोय कशाला, तू फॅक्टरीचा विषय काढ. तर तो फॅक्टरी विषय पुन्हा बोलायला लागतो. तो म्हणतो की हे बघा मला फॅक्टरी विकायची म्हणजे विकायची आहे. अहो काय करायचं त्या फॅक्टरीचं आपण. तर आता अजित म्हणतो की मी त्या फॅक्टरीत बसतो ना, तुम्ही कशाला काळजी करताय, मी जातो तुला दादा कटा येत असला तर, असं अजित म्हणतो. तर लगेच विक्रांत म्हणतो की नाही नाही असं नाही, अजिबात नाही अजित, तसं काही नाही आहे, आपण बघूयात नंतर असं म्हणतात. आणि उर्मिला आणि विक्रांत आता रूममध्ये येतात. उर्मिला मला म्हणते की विक्रांत ती उद्या फाईल बघत असते. तेवढ्यात आता विक्रांत म्हणतो उर्मिला काही गरज नाही आहे तुला हे सगळं करायची, काय ग कशाला उगाच असं करते, सगळ्यांसमोर विषय कशाला काढला. तर ती म्हणते की मग सगळ्यांना कळलं पाहिजे ना विक्रांत काय चाललंय काय नाही ते. अरे विक्रांत तू फॅक्टरी विकतोय, तुला काही वाटतं की नाही असं म्हणत असते. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ उर्मिला तू शांत बस, तुला काही माहिती नाही यातलं, त्यामुळे तू शांत बस, तुला काहीच कळत नाही असं म्हणत असतो. तर इकडे जो इंद्र आहे तो आता घरावर येतो. राणी त्याला बघते आणि खूप आश्चर्यचकित होते. आता दोघेजण ते लाईट डिनर करतात, दोघेजण जेवण करतात. ते विक्रांत इंद्र मेणबत्तीने ते लावतो आणि खूप खुश असतात दोघी, जेवण वगैरे करतात. राणीच्या हाताने इंद्राला भरवते. इंद्र आता मुद्दाम म्हणून पाणी प्यायचं नाटक करतो ठसका लागण्याचं, आणि राणीच्या हाताने पाणी पितो आणि दोघे आता तेच बसतात. तर इकडे जी मालती आहे ती एका डायरीमध्ये काहीतरी लिहित असते, आणि ती लिहित असताना आबा बघतात, म्हणतात काय लिहिते आहो मालती तुम्ही. तर मालती म्हणते की बघा. तर आता बघितलं आबा म्हणते आबा मालती काय करताय तुम्ही हे. तर मालती म्हणते आता फक्त लिहिते, नंतर मी समक्ष असं करणार आहे असं म्हणते. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.